करीत आहे. कपट करीता हिरण्य कश्यपू खंड विखंड केली वपू ते आमचा कोण प्रतापू रुद्र रूप जिंकवया. कपटाच सांगू लागला हिरण्यकशिपूने कपट केलं. भक्त प्रल्हादाचा छळ केलाय. खंड कपट झाली वपू. प्राणाला मुकाव लागलं आणि म्हणू लागला माझा कोण प्रताप रुद्र रूप जिंकावया. महारुद्राचा महादेवाचा अवतार आहे आणि त्याला जिंकण्यासाठी माझं सामर्थ्य नाही असा मनातल्या मनात काढणे मी म्हणत आहे. कपट साधिले आमेंद्रे भंगी व्यापिले शरीरे कपट साधिले चंद्रे क्षय रोगे त्वर व्यापिला. कपटाची पुरावी कपटाची यादी काढणे मी त्या ठिकाणी पुढे आणली. इंद्राने कपट केला ऐल्यासी अंगाला बघ पडे. चंद्राने गुरुपत्नीचा अभिलाष केला. चंद्राला असणारी काळिंका लागली. हे कपट करणं असणारा या ठिकाणी चांगलं नाही. खाऊन जेवून घर घेणे ऐसे मानिले सहस्र जुरणे सांडून हस्तपाद छेदणे सेकी प्राणे निमाला. खाऊन पिऊन घर घेणे ऐसे केले सहस्त्रार्जुन. जमदग्नीच्या घरी सहस्त्रार्जुन गेला. पोटभर अन्न घातला आणि पुन्हा काय कामधेनूची आशा झाली. शेवटी असणारी आशा धरल्यामुळं 1000 हाताचा भुजाचा सहस्त्रार्जुन पण स्वतःचा प्राण त्याला गमवावा लागला. येणे रावणे जाण सांडोनी राज चिन्ह भीक मागो गेला आपण सीते कोरान देई माते. काय नेहमी म्हणू लागला वितराचं जाऊ द्या स्वतः राजा रावण 14 चौकडेचा पण असणारा भिकारी झाला आणि पंचवटीला सीतेला म्हणला कोरान दे. झोळी घेतली आणि भीक मागण्यासाठी जाऊन आपण असणार कर्तव्य वाईट केलं. माता म्हणे जियसी बोंगू पाये तियसी कपटे मिळविले दुळीसी सपुत्र सैन्यासी मारविले. माता म्हणे जियसी भोगू पाहे तेसी. जिला आई म्हणला तिचा असणारी मनामध्ये अभिलाष धरला आणि अभिलाषामुळे काय झालं पुत्र नातू संतती संपत्ती सर्वासहित असणारा सर्व लयाला गेलं. इतरासी गती कायसी कपटे नाडिले देवासी ईश्वरत्व सांडोनी मानसी स्वयंबिकेसी लागला. इतराची गती कायसी कपटे नाडिले देवासी. स्वतः ईश्वर असणारा कपट बटुवे धरून बळीच्या दोरात गेला आणि कपट केल्यामुळं त्याला त्या ठिकाणी द्वारपाळा राहावं लागलं. म्हणून हा कपट प्रकार भला नव्हे. आपण होऊन या रंक बळीसी मागो लागला भीक तेने द्वारपाळ केला देख पुराणे असंख्य बोलती. स्वतः असणारी बळीच्या दोरात गेला आणि भीक असणारी पावन असणारी परतवी मागितली म्हणून असणारी असंख्य पुराणे बोलती. पुराणामध्ये असणारा वर्णन केलं. पुढील सूचक आहे पुरुषोत्तम शेळके वपळी. वाचक आहे दत्ता यादव दुनकवड. सोपान काका पोटे रायगावन यांच्याकडून 500 रुपये देणगी या ठिकाणी आलेली आहे. विठ्ठल केरबा बडे यांच्याकडून 200 रुपये देणगी आलेली आहे. अंकुश महाराज बडे यांच्याकडून 101 रुपया देणगी आलेली आहे. सय्यद मुसा सय्यद मुन्सी 200 रुपये. रामभाऊ पाटील बाबुडे 500 रुपये. मधुकर विठ्ठल उगडे 100 रुपये. रामकिसन तंबोड 100 रुपये. किसन कोंडीबा बडे 200 रुपये. महादेव भाऊराव पंडित 151 रुपये. काशीनाथ जगन्नाथ घुले 100 रुपये. अशोक उत्तम बडे 100 रुपये. बसा ना दुनकवडकर आहेत का नाहीत वाचक.
अशोक उत्तम बडे 100 रुपये, दिलीप जालिंदर बडे 200 रुपये, संतोष बडे 100 रुपये, अण्णा बडे 100 रुपये, गंगाधर चौरे 100 रुपये, हरिचंद्र व्यंकटी बडे 251 रुपये, भागवत साहेबराव तंबोड 100 रुपये, समाधान शंकर बडे 500 रुपये, इनायतुल्ला सय्यद 100 रुपये, दत्तात्रय रंगनाथ बडे 100 रुपये, मारुती बळीराम केंद्रे 100 रुपये घ्या. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. सद्गुरु भगवान बाबा महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः. या लागे कपटाची वार्ता, बली नवे गा सर्वथा. कपट करिता कपीनाता, स्वाघातासी करावे. सर्व जमलेले राम भक्त व माता भगिनी यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान अशा प्रकारचे. राजा रावण एक राजा आहे, पण अहंकारामध्ये विषयामध्ये भुललेला आहे. आणि त्या ठिकाणी काळनेमी नावाचा राक्षस आहे. काळनेमी राक्षस सुद्धा म्हणू लागलाय. राक्षस वृत्तीचा असून काय म्हणतो, बाबा कपट करू नये. कपट केल्यावर कपटाची वार्ता बरी नाही. कपट केलं तर स्वतः हटणार मारा लागण. आणि राम भक्त हनुमंत आहे, आणि हनुमंतापाशी कपट जमतच नाही. असा काळने मी राजा रावणाला किंवा मनातली मनात विचार करतोय. श्री रामाचे निज भक्त हो, त्यासी कोणी कपट करीत हो. ते स्वयची मरण पावत, नरक भोगित अनिवार्य. प्रभू रामचंद्राचा भक्त असणारे हनुमंत आहेत. आणि रामाच्या भक्ताला जो कोणी कपट करेल त्याला अनिवार्य नरक. कधीच नरक असणारा चुकणार नाही, त्याला नरकच भोगावं लागन. असं काळनेमी नावाचा राक्षस त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. हनुमान श्रीरामाचा किंकर हो, श्रीराम भजनी अति तत्पर. त्याची कपट करी जो नर, त्याचे शरीर वाचेना. हनुमंत प्रभू रामचंद्राचा किंकर आहे, म्हणजे दास आहे. आणि अंतर्बाह्य अवस्था राममय बनलेली असा हनुमंत होता. आणि तत्परिणामामध्ये होता. तुमचं आमचं कसं आहे, दुःख में कोई भी करे स्मरण, सुख में कोई नहीं करे. कबीरदास महाराज म्हणतात, दुःखात सगळे असणारे स्मरण तुम्ही आम्ही करतो, पण सुखात नाही करीत. म्हणून हटणार त्या हनुमंताची अवस्था अशी होती. दुःख असो की सुख असो, सुखात सुद्धा हटणार प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करीत होता. आणि त्या हनुमंताला जर आपण विरोध केला, त्याच्या कार्यामध्ये अडथळा आणला, तर आपलं वाचणार नाही असा काळनेमी राक्षस बोलतोय.